ट्वेल्थ मॅन जरा धावत आहे ना बा. नॉन स्ट्रायकरचं नाव काय? कुणाल थालेकर. पेनल्टी लावा ना मग. 10 धावाची पेनल्टी लावा. हरवा ना जबरदस्ती करून. मी जीव्ही स्पोर्ट्सचे ओनर रितेश यांना विनंती करतो आपल्या शुभाचे सर्वात आधी विकेट ज्यांनी घेतलाय दीपेशला आपण 200 रुपयाचं पारितोषिक इथून वितरित करायचं आहे आणि तदनंतर निखिलने जो षटकार ठोकला त्याला जे 200 रुपयाचं पारितोषिक होतं तेही आपल्या शुभाचे मुख्य व्यासपीठावर आपण वितरित करायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढचा चेंडू यावेळेला मात्र निर्धाव पडतोय. पहिल्या चेंडूवर एक एकेरी धाव, त्याच्यानंतर चेंडू निर्धाव पडतोय. अजिंक्य नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करतो कालच्या दिवसापासून एक अजिंक्य मोकासी. क्रिकेटच्या क्षितिजावरचा उगवता तारा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला झेल उडतोय आणि पुन्हा एकदा आपल्या लौकिका साजेशी गोलंदाजी करत तिसऱ्या चेंडूवर आपल्याला आपल्या संघाला मनोधैर्य वाढवणारा, नवसंजीवनी, नवबळ, नवी प्रेरणा देणारा गोलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू गडी बाद करतोय. बाद झालेला फलंदाज कुणाल थाळेकर. गौरापूरचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक कोण? कैलासजी भानुशाली गावचे, गौरापूर गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक कैलासजी भानुशाली यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. गौरापूर गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक कैलासजी भानुशाली यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण प्रेक्षकांमध्ये बसून आम्हाला अपमानित करू नका. आपली जागा क्रीडा मंचकावर आहे. अजिंक्य पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू गडीबाद करतोय आणि चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. नवीन फलंदाज कोण आलाय? अजय गुंड. गौंड का गाव गुंड? गुंड. अजय गौंड. निर्धाव पडतोय चेंडू. अजिंक्य नपी तुली सजी हुई कसी हुई टिचून गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय, एक रन पळून काढले. ते चेंडू वेगाने सीमा रेषेकडे जातो, थांबतो, किक चेंडू जातोय आणि शेवटी रोनाल्डो सारखी किक करता करता. वेलकम सर, स्वागतम. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर सांगतात ती 5 वर. हो, सावंत बंधूंनी दोघांनी पाठलाग केला परंतु दोघांनाही चेंडू थोपवता आलेला नाही. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट अजिंक्यांचा. यावेळेला मात्र बुंद्यात टाकलेल्या चेंडूला खोदून काढले. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो, एक रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 6 वर. अतिशय नियंत्रित शिस्तबद्ध टिचून मारा केला अजिंक्यने. पॉवर प्लेमध्ये जरी एक चौकार आला असेल तरी त्यानंतर मात्र त्याने धावा रोखून दिल्यात आणि विशेष म्हणजे गडीही बाद केलेला आहे. तर आपण पाहतात खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 चा महासंग्राम. दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित, प्रतिभा संपन्न, गुणवान खेळाडूंना जगाच्या पटलावर येण्याची एक सुवर्ण संधी. या स्पर्धेच्या माध्यमातून वाडा तालुक्यासाठी चांगले चांगले दर्जेदार गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी ICL आणि IPLच्या धर्तीवरील स्पर्धा सुरू झाली आणि गावागावामधून क्रिकेटपटूंचं अमाप पीक यायला सुरुवात झाली. जे खेळाडू कोणाला माहीत नव्हते ते खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात आले. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचले, जिल्ह्यामध्ये नाव पोचलं.
नवीन गोलंदाज येतोय निकेतन. आणि स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे स्ट्राईकला? अजय गुंड. गौंड का गुंड? गौंड. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आडव्या बॅटने चेंडूला भेरकावून दिलं जातं. एक रन पण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि लीलया सहजगत्या वारा प्यायल्यागत दोन्ही खेळाडू धावतात आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या 1 बाद जाऊन पोहोचली ती 8 वर. आत्ताच आम्हाला माहिती मिळाली अजय गुंड म्हणजे बिहारचा जो हेमंत घोडाच्या संघातून खेळणारा कुमार गुंड यांचाच कुटुंबदार आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा शपलून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. पंचांकडे थोडंसं आकस्मिक नजरे पाहिलं. पंचांनी मात्र सांगितलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी. निकेतन चांगला वेगवान मारा करतोय. पहिल्या चेंडू 2 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्मवर द विकेट. यावेळेला चेंडूला उडवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होऊ देत नाहीये आणि तिसऱ्या चेंडूवर गडीबाद केला जातोय. मगाशी पण पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर गडीबाद केला अजिंक्यने. यावेळेला दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडू गडीबाद करतोय तो निकेतन आणि धावसंख्या 2 बाद 8. गोलंदाजी करतोय निकेतन. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज कुणाल भोईर मैदानात. धावसंख्या 2 बाद 8. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फटकेबाजी करायला पाहिजे तशी फटकेबाजी होत नाही. त्याच्यावेळी संघ मालक जबरदस्त दबावाखाली. निकेतन अंबिस्ता येनकडनं राईट आर्मवर विकेट. या षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला मात्र अतिशय सुरेख चेंडू. यष्टी रक्षकाला गुंगारा दिलाय आणि दोन्ही खेळाडूंना गुंगारा दे. चेंडू वेगानं जातोय. गौरापूरचे वाईड प्लस 22. एकंदरीत 5 धावा येतील. वाईड प्लस 22. अतिशय गचाळ असं यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एकंदरीत 5 धावा गेल्यात. साध्या धावा नाही आहेत. 5 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 13. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र करारा प्रार सरळ साईड स्क्रीनवर फेकून दिलं जात आहे. अगदी बरोबर आमच्या लाईनमन कॅमेरामनला त्यांनी दिलेले विनम्र अभिवादन. षटकार. क्रिकेट विश्वामधला एक खूपच देखणा फटका सरळ साईड स्क्रीनवरनं गोलंदाजाच्या डोक्यावरनं. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकलंय. अनस्टॉपेबल चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धावसंख्या 22. 2 बाद 22. हा मनोज हरड यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे हा. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. धावांचा पाऊस पाडला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय
फ्लिक ऑफ द रिच दे 2 धावा तर मला वाटते नक्कीच मिळतील याच्यावर. आणि या 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 17. षटक संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 25. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 25. निकेतन यांचं षटक थोडंसं महाग पडलेलं षटक 19 धावा. एक गडी जरी बाद केला तरी धावाही तितक्या आलेल्या आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर येतोय. बघूया ज्ञानेश्वरचं ज्ञान कशावर आहे. गोलंदाजीवर आहे. गावचे ज्येष्ठ नागरिक येत आहेत सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. पुन्हा एकदा राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिच आणि सीमा रेषेवर गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण. अतिशय गचाळ छी थू केली जाते त्या खेळाडूची. षटकार का असं जरी असलं तरी बीवी को डरने का नाही असं चालून बनला नाही. बीवी को सभी लोग डरते है. हा जगातला किती मोठा बाई असला तरी घरी गेला का तो बाईचा कोल्हा होतो. काय मनोज बरोबर आहे का. षटकार का अच्छा मगाशी झेल सुटला पण यावेळेला मात्र त्याची परतफेड केली जाते. एक हातात 100 कॅच. राहुल सवर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होताना आपल्याला पाहायला जेव्हा दाखवलं येईल तेव्हा पारितोषिक लागलं जाईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू. विनय येतोय. 3 फलंदाज बाद झालेत. रंजन कुणाल आणि अजय. नवीन फलंदाज आला विनय. आता कुणाल भुईर आणि विनय यांना डाव सांभाळावा लागेल सावरावा लागेल. पुढचा चेंडू राईट आमावा. याला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि अतिशय गचाळ. त्या खेळाडूला कुठं लपवावं. एक पनवती ठरलेला हा खेळाडू आहे. त्याला कुठे लपवावं. रंजन जबरदस्त नाराज. हतबल त्याही पेक्षा जास्त संघ मालक नाराज. काय नाव त्या खेळाडूचं. जेल सोडला तो. प्रणित कोण. प्रणित पाटील देवगर. याची प्रचंड छी थू केलेली आहे. मला वाटते कदाचित पुढल्या सामन्यामध्ये त्याला डच्चू पण दिला जाईल. अर्धचंद्र दिला जाईल संघामधून. अतिशय गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण आहे आणि प्रेक्षकांमधून त्याच्यासाठी आवाज येतो का पोता जे पोता.
बल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 बाद 37. अनंता काळे गौरापूरचे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती, सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचंय. अनंता काळे गौरापूरचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक, त्यांना विनंती आहे. अविनाश हरड यांनी सांगितलेले की सन्मानाने क्रीडा मंचकावर बसायचं. अविनाश हरड यांनी सांगितलेलं आहे. अविनाश काळे, अनंता काळे. आज बाजूची बाजारपेठ असलेल्या खानिवली गावचा साप्ताहिक बाजार आहे. त्याच्यामुळे परिसरामध्ये आज आनंदाचे दिवस आहेत. आज सगळी घरातली पोरं जेवायला जातील. हा, कारण घरी आवडतं खाद्य बनवलं असेल. दुपारी घरी गेल्यावर बावावर मारतील ताव आणि मग येतील पुन्हा मैदानाकडे. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मोर्चावर विनायक. रावडी मिशा असलेले, काय नाव, मोरेश्वर पाटील. रावडी मिशात अगदी आकडबाज दबंगिरी सारख्या. पुढचा चेंडू, नवीन गोलंदाज विनायक चौथ्या षटकाला मार्गस्थ करतो. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटून टाकले चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला जातोय आणि चेंडू दन दन करीत आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 41. 4 बाद 41. कुणाल भोईरच्या बॅटमधनं आलेला हा शानदार असा चौकार फाईन लेगच्या दिशेनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 41. दरम्यान 4 गडी बाद झालेले आहेत. विनायक ज्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धावसंख्या 41 वर नेऊन ठेवले. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो कुणाल भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातोय आणि चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या 4 बाद 42. षटकातला तिसरा चेंडू, विनायक राईट आर्म ओव्हर द विकेट आणि खेळण्यासाठी सज्ज होतो तो राहुल. पुन्हा एकदा राहुलने चेंडूला भिरकावलंय आणि इथे मात्र गडी बाद होतोय. निकेतनच्या हातामध्ये झेल देऊन लॉंग ऑन सीमारेषेवर गडी बाद होतोय तो 5वा. 5 बाद 42.
हो, जितकी थंडी वाढेल, हा, तर मद्य विक्रेते, मटन चिकन मासे विक्रेते यांना सुगीचे दिवस येतील थंडी वाढली की. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलंय, बघू चेंडू वेगाने येतोय. डीप एक्स्ट्रा गोलला 2 धावा पडून काढल्या जातात. तिसरी धाव घेतात की काय बघूया. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते बरोबर 44 वर. 5 बाद 44. विनायकचा अत्यंत भेदक मार आपल्याला नक्कीच म्हणता येईल. फारशा धावा दिले नाहीत. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला टोललं जाते आणि दुसरी धाव पळून काढली जाते. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 बाद 46. अंतिम चेंडू 46 झालेले आहेत. राईट आमावा. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 46. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय बघूया. 4थ्या षटकामध्ये 9 धावा दिल्याने एक गडी बाद केलेल्या विनायक यांनी साईसा क्वीन आणि जय श्रीराम. अगला होने वाला मैच साईसा क्वीन आणि जय श्रीराम. ऑन युअर मार्क. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जायचं आहे. निर्धाव चेंडू पडतोय. गोलंदाजाचं नाव काय? ज्ञानेश्वर सावंत. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या 5 बाद 46. राईट आमोवा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 47. स्ट्राईकला फलंदाज कोण आहे? गणेश का? बॅकफुटला जाऊन एसटी रक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय. धावसंख्या 48. ए तेजस जाना नाणेफेक करायला तिथे. हो पण नुसता तर जाना बरोबर. पुढचा चेंडू पकडो क्या जीतो मॅच. टाटा बाय बाय करत गौरापूरच्या दिशेने जातोय षटकार. धावसंख्या 54. टॉस टॉस चेक चेक टॉस होतोय. आपण पाहताय
तीन गणेश. चेंडू टाकून झालेले आहेत, पण पोहोचू द्या तिथपर्यंत त्यांना. पुढचा चेंडू राईट आमोद विकेट, षटकातला चौथा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न. पंचांच्या हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 बाद 55. गणेशशाही प्रत्येक षटकाराला जीवी स्पोर्ट रितेशच्या वतीने 200 रुपये रोख पारितोषिक कमॉक्स. पुढचा चेंडू आणि त्रिफळा बाद. अतिघाई संकटात नाही. मंदाकिनी हंटर्सच्या टीम ओनर पंकज पाटील इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलाही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर इज ऑन हॅट्रिक. नाही का, हॅट्रिकवर नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूने वळत आहेत. दोन्ही हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोचली मला वाटते 56वर. 5 बाद 56. षटकार मारल्यानंतर एक मनामध्ये भीती निर्माण झाली ज्ञानेश्वर यांच्या. राईट आमोवा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. निकेतन थोडंसं टेन्शन मध्ये आल्यासारखे वाटत आहेत. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि ते गडी बाद होतोय. टार्गेट पोचूयात आणि आपण जाऊयात. चला जाऊयात आपण टॉसबॉक्सच्या दिशेने. नाण्याच्या 2 बाजू आहेत, हेड आणि टेल. नाण्याच्या 2 बाजू असतात. कॉल कोण करणार आहे? जयश्रीराम संघाने इथे हेड टेल असं कॉल दिलं होतं आणि हेड आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक इथे मात्र विन होतोय. साईशा क्वीन संघ आपण नाणेफेक विन झाला, काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग आहे का? जर गोलंदाजी घेतली तर किती धावांच्या रोखाल? 40 ते 50. आणि फलंदाजी घेतली तर किती धावांपर्यंत मजल माराल? 50 पर्यंत. नक्कीच डिसिजन लवकरात लवकर पोहोचवा. मी जय
त्याआधी प्रेक्षक राजांसाठी यूट्यूब लाईव्हला जेवढा आमचा प्रेक्षक राजा पाहतोय, जेवढा प्रेक्षक राजा आमचा इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकरिता सूचना आहे की पालघर जिल्ह्याची शान आणि अर्थातच भिवंडी माफ करा विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार आदरणीय सुनीलजी भुसारा साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्ह्याचं युवा नेतृत्व आदरणीय SP संदीपजी पाटील यांच्या वतीनं प्रेक्षक राजाकरिता फक्त आणि फक्त प्रेक्षक राजाकरिता बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवा. 1000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या इथे मात्र प्रेक्षक राजाला असणार आहे. तो खेळाडू नसावा, फक्त आणि फक्त प्रेक्षक राजा असावा. आणि नक्की जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी निकेतन आणि सलमान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. निकेतन सलमान तब्बल 57 धावांचा वन पार करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र रंजनवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवली जाते. के बाद प्रेक्षक राजा तितक्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आक्रोश पाहायला मिळतोय. एक वेगळं स्पिरिट निर्माण करण्याचं काम प्रेक्षक राजा इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक निकेतनला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पॉवर पेचं षटक घेऊन रंजन इथून मात्र सज्ज. चला रंजन, थोडीशी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं थोडंसं बंधनकारक आहे. अजयकांतीची सूचना पोहोचते. गोलंदाज तयार रंजन. पहिलाच बॉल वळण प्राप्त करत असताना स्ट्रॉंगली अपील इथून मात्र आपण पाहत आहे. काय डिसिजन असेल रिव्ह्यू फक्त बिमर करिता घेऊ शकता. निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीचं अपील मैदानाच्या आतमध्ये आपण आई गावदेवी संघाकडून पाहायला मिळालं. निर्धाव फेक पाहायला मिळते. डॉट बॉल पहिल्या चेंडूवर खातं अजूनही खुल्लं केलं गेलं नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार रंजन. स्विच हिट करायचं होतं. व्हेरिएशन दर्शवण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी मात्र चेंडू कलेक्ट करणं विसरले इथे मात्र निकेतन. हाही चेंडू इथून मात्र आपल्याला इथून पाहायला मिळतोय. डॉट यस का आपण पाहू शकताय रंजनला कदाचित निकेतनचे सर्वही वीक पॉईंट किंवा त्याच्या जी काही नस असेल ती कदाचित त्याला ठाऊक आहे. दुसरी बाजू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते ती चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्या अनुषंगानं येथे मात्र निकेतन त्याला उभा ठेवताना पाहायला मिळतो. निकेतनला उभं ठेवताना रंजन पाहायला मिळतोय. थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा गडबड आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा घेत निकेतनने आता मात्र अगदी चौथ्या चेंडूवर आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं सध्या तरी खुल्लं करत असताना एक धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोचताना 1 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावासंख्या बिनबाद 1 या अंकावर 57 धावांचा वन पार करायचा आहे. खूप वेळानंतर खूप जास्ती चेंडू नंतर आपण जर का बघितलं स्ट्राईक चेंज होताना पाहत आहे. सलमान ऑन स्ट्राईक सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार रंजनच्या या बॉलवर करारी प्रहार केलाय. उडवले गेलाय चेंडूला सरळ पाठवलाय. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे मात्र चौकार. 4 क्या बात आहे. अर्केने हे गीत खानिवली विभाग प्रीमियर लीग करीत आपल्याला पाहायला मिळालं. सचिन पष्टे यांच्या एका शब्दावर हे गीत इथपर्यंत पोहोचले. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल रंजन. ओहो म्हणून एकदा प्रहार करायचं होता. यष्ट्यांच्या वरतून
हा चेंडू डिलिव्हर झाला असावा. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. चांगलं षटक हाताळलं गेलंय. थोडासा एक मोठा फटका पाहायला मिळाला 5व्या चेंडूवर. अजूनही आपण जर का बघितलं तर 57 धावांची आवश्यकता इथे मात्र आपल्याला भासत होती आणि त्यामधल्या 5 धावा पूर्ण झाल्यात. म्हणजे 24 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 52 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता राहुल सवरला आणले गेलं आहे. राहुल सवरचा पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार 4. थँक्यू सो मच. चौकार आपण पाहताय. गोलंदाजाचं स्वागत राहुल सवरचं केले गेलंय. इथून मात्र चौकारानं पॉवर प्लेचं हेही षटक आपण पाहताय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र आपल्याला कन्वर्ट होताना पाहिल्या. पण दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे आणि कदाचित त्याची सुरुवात या पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळाली आहे. चौकार. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. राहुल सवर गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्वतःभोवती गरंगळी घेत चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. तिथे मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षण होईल, फिकी होईल. तोपर्यंत धावा फक्त किती कन्वर्ट केल्या जातील तर 1 धाव कन्वर्ट केली जाईल आणि धावसंख्या एकेरी धावेने एका अंकामधून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. ओहो पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. फार काही मिळणार नाहीये, पेक्षा काहीच मिळणार नाहीये या चेंडूवर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बेरकावून देत आहेत. याही वेळेला क्षेत्र खाली होतं. थोडासा चेंडूचा वेग मंदावला गेला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचेल. फिकी होईल. धावा मिळतील तरी किती तर 1 धाव इथे मात्र मिळेल आणि धावफलक एकेरी धावेने पुनश्च एकदा सरसावेल. 11. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या येणाऱ्या 3 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने आक्रमण पाहायला मिळालं होतं तदनंतर थोडासा वेग मंदावला गेला. सिंगल निर्धाव आणि तदनंतर सिंगल आपण पाहू शकता. या पद्धतीनं या चेंडूंवर खेळ होताना पाहिलं. चेंडू संपतायत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल बेरका होता बॅक साईडला. क्षेत्र पुरेपूर खाली होतं. वेग धारण करत हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. चौकार आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या चौकाराने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. ओ हो यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे व्हाईट बॉलचा इशारा. पंच इथून मात्र दर्शवत आहेत. 1 धाव इथून मात्र मिळतीये. एकेरी धावेने धावसंख्या 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुनश्च एकदा ट्रॅव्हल केला जाईल. टेक्निकल स्ट्रोक असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे.
एकच धाव मिळेल. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 या अंकावर. थँक्यू डीजे शिव मल्हार. आपण इथून मात्र पाहत आहे 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. रंजनला इथे मात्र आणले गेले, कंटिन्यू केले गेले. अपकमिंग खेळाडू आपण पाहू शकताय आणि सातत्यानं त्याला शुभेच्छांचा वर्षाव आपण होताना पाहिलंय. कालच्या दिवसामध्ये बघितलं तर अर्थातच षटकार 11 कडून सुद्धा त्याला मात्र इथे शुभेच्छा पोहोचल्या होत्या. गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळतीये, सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. तेंबे तेंबे तळे साचे या अनुषंगानं खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहायला मिळतं. धावसंख्या 18 या अंकावर 57 धावांचं आव्हान जर का पार करायचं आहे तर सिंगल डबललाही महत्त्व द्या असं म्हणत नाहीये की देऊ नका, पण कुठेतरी 1 ते 2 मोठ्या फटक्यांनाही पसंती देणं आणि आव्हान लवकरात लवकर जवळ करणं सुद्धा इथे मात्र 11 स्टार बोरंडे संघाला गरजेचं असेल. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. 17 चेंडूंचा खेळ शेष विजयाकरिता 17 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे हलक्या हाताने दिशा दर्शवली जातीये. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहिलं, आधीच्याही षटकामध्ये पाहिलं, याही षटकामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 19 या अंकावर धावफलक. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस फिरकावून दिलाय निकेतनच्या बॅट मधून. हा चेंडू फटका फसलाय की काय? यस, इथे मात्र फटका फसतोय. विकेट सोईल पतन. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतोय. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य मोकाशीला आपण इथे मात्र इन होताना पाहायला मिळतोय. चला अजिंक्य, विनंती असेल आपण धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करायचा आहे, कारण आज खूप साऱ्या मॅचेस आपल्याला इथून मात्र खेळवायच्या आहेत. कालच्या शेड्यूलपासून 1 मॅच किंवा 2 मॅच एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे विनंती असेल की थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र बंधनकारक असेल. अजिंक्य मोकाशीला आणले गेले. दर्शन मोकाशी यांचे बंधुराजा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. अजिंक्य. पहिलाच बॉल अजिंक्यने इथे मात्र भिरकावलाय. आल्या आल्या खेळला गेलाय करारी प्रहार. चेंडू सीमा रेषापार. षटकार 6. षटकार आपण पाहत आहे आणि धावसंख्या षटकाराच्या भरतीनं 25 या अंकावर धावफलक. सध्या तरी 11 स्टार बोरांडेकर म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. खूप वेळानंतर हा षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 14 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेस थोडंसं मिस केलं गेलं. कदाचित फेस करत असताना इथे मात्र त्रास उद्भवला गेला असावा. अजिंक्य मोकाशीला आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला यज्ञेशला पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चेंडू संपलेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज सय्यार. फसवलं गेलंय. यावेळेस कमबॅक मिळवलंय दोन्ही चेंडूंवर रंजनने.
षटक संपलाय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. थँक्यू सो मच डीजे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. 57 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय. 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. विजयाकरिता 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 32 धावसंख्येची. 12 चेंडू 32 धावा आणि 12 चेंडूंची इथे मात्र आपण पाहू शकताय. म्हणजे प्रत्येक षटकामागे 16 धावा इथून मात्र कराव्या लागतील. पाहूयात कशा पद्धतीनं रणनीती इथून मात्र आखली जाईल, कशा पद्धतीनं क्रिकेटचा खेळ इथून मात्र खेळायला जाईल. पाहूयात. अजय गुंडला आणले गेले मैदानाच्या आतमध्ये. माहिती पोहोचवली गेली होती. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार. हो यावेळेस फायनल लेगच्या डोक्यावरून या चेंडूला उडवलाय. 1 बाउन्स क्लिअर करत, अतिरिक्त उंची धारण करत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू. सध्या तरी आमच्या अंगामध्ये आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ आहे आणि खानिवली विभागचा थरार आपण इथून मात्र अनुभवताय. आपण पाहताय अजय गुंड. एकंदरीत विचार केला तर हेमंत हरटच्या संघामध्ये खेळणारा कुमार गुंडचे तितकंच नाव टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आपण सातत्याने पाहिलंय. हाही चेंडू भिरकावून दिलाय. फटका फसलाय की मात्र लँड होईल. हा चेंडू ड्रॉप होतोय. लँड होताना आपण नो मॅच झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 1 चेंडू कलेक्ट करण्याकरिता 4 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. किती तर 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 31 या अंकावर. याच पद्धतीनं धावसंख्या जी आहे ती करावी लागेल. याच पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल तरच 57 धावांपर्यंत पोहोचू शकतो 11 स्टार संघ. हो मिस करतील यावेळेस की व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एकदा अंकित होईल आणि धावसंख्या 32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी संघाची गोलंदाजीचा विचार करता पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी त्यांच्याकडून इथे मात्र दर्शवली जाते. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयाकरिता 25 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून तर दिलाय. खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय की काय आणि तिथे मात्र फटका फसलाच होता. झेल ड्रॉप झालाय. सोप्पा झेल होता. कलेक्ट करणं गरजेचं होतं आणि किती धावा मिळतील तर 2 धावा इथून मात्र मिळतील. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 34 या अंकावर धावफलक. रंजनचा आक्रोश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. गरजेचं आहे. संघाकरिता असणारी तळमळ आहे ती त्या बाबतीत त्याच्या शैलीनं तो व्यक्ती करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या 34. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल एज आहे. आपण पाहत आहे तन्मॅन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या वधारती आहे. एकेरी धावेच्या बढतीनं चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. या 4थ्या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे 8 चेंडू या सत्रातील अजूनही बाकी आहेत. 8 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 22 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे. आई गावदेवी संघाचं आम्ही जरूर कौतुक करू. प्रत्येक चेंडू आपण पाहताय एच्या बाबतीत सहकार्य आई गावदेवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू मागे जमत नाहीयेत. प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग त्यांची होताना पाहायला मिळत नाहीये.
आणि अगदी काही क्षणातच विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार आदरणीय सुनीलजी भुसारा साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं, मुख्य क्रीडा मंचाच्या दिशेनं होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहताय स्ट्रोक तर चांगला आहे, फटका फसलाय की काय? यस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं बटन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या षटक संपलंय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. 35 या अंकावर सागर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सागर आणि 6 चेंडू विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 22 या धावसंख्ये. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 6 चेंडू. सागर भोईर, सागरजी निंबोली संपर्क साधायचा आहे. गोलंदाज कुणाल आणले गेले, कुणाल थाळेकर. आपण पाहताय कुणाल आणले गेले. पहिलाच बॉल इथे मात्र एक्झॅक्टली नाव पोचवत जा. विनायकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. कुणालला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 36 म्हणजे विजयाकरिता 4 चेंडू आणि चेंडू 21 धावांची आवश्यकता. चला, क्रिकेट एन्जॉय करताना इथे मात्र स्टार 11 बोरंडे संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. जवळजवळ सन्माननीय संदीपजी पाटील साहेब बिलावली येऊन इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण मुख्य क्रीडा मंचावरून सन्मान स्थानापन्न व्हायचं आहे. युवासेना तालुका प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. गोलंदाज सय्यार, गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल, ओ हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय विकेटचं बटन. फलंदाजाला परतावं लागेल. बॅटची गडा तंबूच्या असल्याला. गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आता चांगली गोलंदाजी आपण इथून मात्र पाहताय. आणि मनोज हरड यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आहे. यांच्या तालमीत कसलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत 4, धावसंख्या आहे 37. विजयाकरिता 2 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावसंख्येची. चला, औपचारिकता शिल्लक या मॅचची. निर्धाव फेक डॉट बॉल. औपचारिकता शिल्लक 1च चेंडू शेष आहे आणि ती औपचारिकता आपण लवकरात लवकर इथे मात्र पूर्ण करूयात. अगदी काही क्षणातच या स्पर्धेला भेट देण्याकरिता विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनीलजी भुसारा साहेब इथे अगदी काही क्षणातच इथून मात्र भेट देणार आहेत. हे स्ट्रोक आधी कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र आई गावदेवी संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. तुर्तास आम्ही थांबतोय. तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 चा थरार.